मी काय म्हणतो ऐका ना, अंडी, ताक, गोळ, झिंगा पावडर आणि व्हायरसची औषधं मारून झाली असतील ना, तर पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे, मावा आणि पान पोखरणारी आळी ना, यासाठी ना आपण व्हेरी मार्क हे एकरी 300 ml या हिशोबाने ना आपण 2 एकरसाठी 2 म्हणजे 600 ml आणि त्याच्याबरोबरच युरोपिया कंपनीचं रेड सीविड फ्लोरा रेड 2 ml घेतलं होतं. आणि रोको सुद्धा आपण म्हटलं आंतरप्रवाही बुरशीनाशक टाकून घेऊ आणि आयडियलची फिल्टर साबण टाक. 2 एकरसाठी टोटल आहे ना 7,000चा स्प्रे झाला, पण रिझल्ट येतो की नाही याचे 2 भरोसे. तर जे हरी माऊली राम राम मंडळी, सकाळी सकाळी उठलो का आपली माजरीची जागा नाही फिक्सच राहते. आपल्या महाराष्ट्रातले आमदार जागा सोडतील, पण हे मुख्य प्राणी ना त्यांची जागा अजिबात सोडत. मग आपल्या दाजी लोकांचा मस्तपैकी ना चहा पाणी सकाळी सकाळी झालाच होता. तर ते म्हणे आपल्याला आहे ना पहिले खोटे वावरात नेऊन द्या. मग अशा पद्धतीनं ट्रॅक्टर ढळाला. दाजी पण आपल्याला सरळच ट्रॅक्टर येतो, उलट अजून ट्रॅक्टर जमत नाही ना. म्हटलं पाहू इकडं, मी बसवतो तुला टाली जोड. आपला गुलबे म्हणत असेल पाटील असे नवीन ड्रायव्हर बसू नका हो. मला जरी शिंग काही खोंबा झाला तर मेंटेनन्सचा खर्च आहे ना तुम्हालाच येणार आहे. साडू साडू तुम्ही दोघ जण साडू साडू बुंदीचे लाडू. म्हटलं ए साडू साडू आवरा पटकेन, मला टाइम झाला गावात जायला. मा फॉलोअर मंडळी ना वाट पाहू राहिली. म्हटलं तुम्हाला ना ट्रॅक्टर वळून देतो. सध्या फक्त आयडियलचं डिफेन्सर आणि प्लांटोनिक घेण्यासाठी ना 100 किलोमीटरवरून आपले फॉलोअर आले होते बरं. अशोकराव गांगोडे म्हणे तुमचे व्हिडिओ बघतो त्याच्यामुळे ना आम्हाला रेट करून द्या. दयालचंच हायड्रोकॅल बोरान आणि ना प्लांटोनिक्स देऊ ना. दिवसभरात बरीच फॉलोअर मंडळी आपली खरेदीसाठी आली होती, पण सर्वांना काही ना कॅमेऱ्यात कॅच करता येत नाही. मळ्यामध्ये आपण एफएफसीचं व्हेरी मार्क ना मिक्स केलं तेव्हा कडक ऊन होतं आणि शेवटची गल्ली राहिली ना तेव्हा आपला अशा पद्धतीने पाऊस चालू. त्यामुळे रिझल्ट आपल्याला 50% भेटू शकतो. कॉलेजवरून येऊन ट्रॅक्टर चालवायला आली दिदी म्हणे मला ना ड्रेस घ्यायचा आहे बरं. म्हटलं 100% पहिल्या खोड्याला तुला ना ड्रेस घेऊन टाकू. शेवट पाऊस आल्यामुळे ती म्हणे आपलं नुकसानच झालं या स्प्रेचं. मग आमच्या खेड्यातल्या आणि शेतकरी मुलांचं हेच वैशिष्ट्य आहे, त्यांना आई बापाच्या कष्टाची जाणीव असते. नाही तर शहरातली मुलं आहे ना आयफोनसाठी आई बापाचा जीव घेतात.